नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. हिला दूध काढल्यानंतर इथं बांधलं होतं बाहेरच, कारण माझ्या हातात दुधाची बकेट होती आणि आज मीच दूध काढले. पप्पा जर आज बाजारला गेलेत. आज नेकनूर रविवार, नेकनूरचा बाजार आहे, तर पप्पा बाजारला गेलेत. मग सकाळ सकाळी बाजारला गेले. मी तिचं दूध काढलं होतं. म्हणजे त्यावेळेस पप्पा इथंच होते, पण पप्पांना आवरायचं होतं आणि थोडेसे आपल्या झाडाला लिंब निघलेत, तर ते लिंब घेऊन गेलेत पप्पा बाजारला. बाकी गुरांचं चालू आहे आता आराम, कारण की आज रविवार आहे. आज काय सकाळी कुट्टीच नाही खायला टाकेल त्यांना. म्हणजे काल 12 वाजता लाईट गेली, मग त्याच्यानंतर कुट्टी काय होतं, कुट्टी करून ठेवली ना, जरा वास मारते कुट्टी, त्याच्यामुळे कुट्टी खातच नाहीत. त्यामुळे काल संध्याकाळी छानला भरपूर खायला टाकलं होतं. तेव्हा गव्हाणीमध्ये थोडं थोडं कोणापुढं शिल्लक आहे. ते वृंदापुढं आणि पलीकडं राणीन ते आहेत ना, तर त्यांच्यापुढं कुट्टी शिल्लक आहे. कारण काल संध्याकाळीच भरपूर टाकलं होतं, उद्या सकाळी उशीर होणार आहे म्हणून. मग आता 12 वाजता लाईट आली ना की लगेच कुट्टी करून ह्यांना खायला टाकतीलच. हिर्या सगळे बसले, त्यांना माहितीच आता खायला भेटणारच नाही आपल्याला. काल संध्याकाळी भरपूर टाकलेले, त्याच्यामुळं बघा पलीकडचे पण खिलरी काबरी सगळे बसलेत. चिमण्या मला बघून उठला, त्याला वाटलं आता खायलाच टाकायला लागलं काय की मी. ही थोडी आणि तिकडं कुट्टी शिल्लक आहे थोडीशी, ती मी स्टॅलिंग पुढं सरकवतो थोड्या वेळाने. चला आज रविवार आहे, पण आज व्हिडिओ छोटाच येणार आहे, कारण की मला आज पण कामावर जायचं आहे. काय झालं, मी 2 तारखेला आलो ना, पेमेंट चालू होतं, तरी पण 2, 3, 4, 5, 6 एवढे दिवस मला सुट्ट्या होत्या. 2-4 दिवस सुट्ट्या होत्या, त्याच्यामुळं आज रविवारी पण करायचं मला काम. आणि असं काय नाही, मग आज रविवारी केलं ना, मग मला ज्या दिवशी सुट्टी पाहिजे तर त्या दिवशी घेता येते सुट्टी. मग असं काय नाही, तर त्याच्यामुळे आज त्यांनी रूट सांगितलं आहे, तर रूट करायचा. आज जामखेड साईडचा रूट आहे, तर आज रूट करणार आहे मी. म्हणजे कसं, ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी सांगायचं त्यांना की बाबा आज मला सुट्टी घ्यायची म्हणून. आणि मध्ये 4 दिवस सुट्ट्याच होत्या, म्हणजे 2 तारखेला मी आलो, 1 तारखेला सुट्टी होती तिथंच, परत मग 2 तारखेला आलो, 3, 4, 5, 6 तारखेपर्यंत सुट्ट्याच होत्या. मग त्याच्यामुळे आता रविवारी पण करावं लागेल. आता सध्याला फक्त हिचीच तब्येत मस्त आहे. अगोदर हिची आईची होती, पण हिची आई पण आता थोडीशी खराब झाली. आता हिचीच तब्येत मस्त आहे. आणि आपली चूल पलीकडच्या साईडला होती बरं का घरात, पण आता पावसाळ्यात इकडं आणली, कारण की सध्याला मान्सूनचा पाऊस आहे ना, तर तो पावसाळ्यातला पाऊस नैऋत्य दिशेहून येतो. मग नैऋत्य दिशेहून आला ना, मग तिकडून चूल लईच भिजायची सरपण आणि ते. मग आता इकडं कसं, इकडून जास्त पाऊस येत नाही आता मान्सूनचा, मग त्याच्यामुळं सरपण पण इथं भिजत नाही. आणि आपला स्वयंपाक तर चुलीवरच असतो, अर्धा स्वयंपाक. बाकी भाजी वगैरे गॅसवर, पण भाकरी तर कंपल्सरी चुलीवरच असतात. आणि वेळ असेल तर भाजी पण चुलीवरच असते, जास्त स्वयंपाक पण. म्हणजे गॅस पण महाग झाला आहे आणि आपल्याकडे सरपण पण भरपूर आहे, त्यामुळे आयचं चालू आहे स्वयंपाक. ह्याला ना 2-4 दिवस झाले ह्याच्या बसलेला, ह्याला फिरवानी आलेलं यायला करायला लागला आहे. थांब खा. ह्याला मी रात्री वीज चरून बांधल्यावर, म्हणजे काल चारायला बांधला होता, परत रात्री आल्यावर उशीर झाला होता, 9 वाजता आला ह्याच जागेवर बांधलं. त्यावेळेस कुट्टी खाली टाकली होती, आत्ता टाकली, आज नाही बांधायचं बाहेर. नाही आता मी गेल्यावर बांधलं तर बांधलं, पण तर सध्या नाही बांधायचं बाहेर. आणि मित्रांनो, हे आपलं जे समोर कडवळ आहे ना, तर हे बघा, ह्या शेतात कडवळ होतं, हे आपण कट करून मुरघासच्या बॅग भरून ठेवल्यात. आणि परत एकदा कडवळ खालून फुटलेत, म्हणजे कापल्यावर परत खालून हे बघा, हा पहिला बुडका कापलेला बरं का, जो माझ्या बोटांच्या मध्ये, तो कापल्यानंतर तो वाळला, परत खालून नवीन फुटला. तर ही ज्वारी परत यायला सुरुवात झाली आहे. तर अशी परत एकदा खोडवा धरायचा आपल्याला ह्या कडवळाचा, म्हणजे कटिंग करून. आणि हे पण चांगलं आलं आहे बरं का, आता वीत म्हणजे अर्धा फूटवरती आलं हे कडवळ. चांगलं येईल, 1 महिन्यात खायला येईल असं मला वाटतंय. आणि चला आता बाय, आम्ही चाललो आता जॉबवर. मग त्यामुळं आता पुढच्या रविवारी मी नक्की सुट्टी घेणार आहे, मग त्यावेळेस नक्की व्हिडिओ बनवू. त्यावेळेस कसं नाही जमलं सुट्टी घ्यायला, पण पुढच्या रविवारी घेणार आहे सुट्टी. तशा मला सुट्ट्या आहेत ना, रविवारच्या सुट्ट्या आहेत, परत ज्या कॅलेंडरवर सुट्ट्या आहेत ना सणांच्या वगैरे, तर त्या सुट्ट्यात. आणि समजा एखाद्या सणाला सुट्टी कॅलेंडरवर नसेल आणि आपल्याला घ्यायची असेल, तर जवळचा रूट करायचा, आपले जवळचे 2-4 गावं 2-3 तासात करून यायचं, आणि मग परत मग घरीच. मित्रांनो, हा घोडा आहे ना भीमथडीचं आहे बरं का, पण आपल्या बादलपेक्षा मोठा आहे. तो पलीकडचा आपल्या बादल एवढा आहे, हा तो आहे बादल एवढा, तो पण थोडा मोठाच येईल वाटते साईजने, पण हा बादलपेक्षा लय मोठा आहे. त्या ह्याचे कानं बघायचे ना, तर हे बघा, कान पण पूर्ण साईडला जातात. आता जर मारवाडी घोडे मिक्स असतील ना ह्याच्यात,
हे दुसरी कुठली ब्रीड, तर कानाला थोडंसं टोक येतं जुळतं, पण ह्याचे कान वगैरे बाहेरच राहतात. मी ना थांबलो होतो इथं, तर बघितलं तर हे घोडे हा लयच मोठा आहे. तो आहे बादल एवढा नॉर्मल, पण हा लय मोठा आहे. गरीब आहेत राव हे. मी एवढ्या अंतरावर थांबले तरी शांत आहेत. किती बारीक गवत आहे तरी कसं दाताने खाते, खालून दात आहेत त्याच्यामुळे. ह्याच्या तर तोंडात लगाम पण तसाच आहे. हा लगामासहित खातोय हा घोडा. जे आता सध्याला कसं आहे, इकडं चरायला पण कमी आलं आहे डोंगर असल्यामुळं, पण काही दिवसांनी आजूबाजूला चरायला येईल ह्या घोड्याला इकडं. परत इथे एक गोशाळा आहे बघा समोर, बहुतेक त्या गोशाळेचे घोडे असा होते. आणि त्या गोशाळेच्या गाई तिकडं खाली डोंगरात चरायला जातात. त्या गोशाळेच्या रोडच्या पलीकडं पण डोंगर आहे ना, म्हणजे गोशाळा उंचीवर आहे आणि खाली डोंगर आहे. म्हणजे डोंगराच्या वर गोशाळा आहे, तर खाली पलीकडे डोंगर आहे ना खाली, म्हणजे दरी म्हणता येईल. तर तिकडं गाई चरायला जातात. आणि त्या गोशाळेचे जे 2 घोडे आहेत, कोणी आणून सोडले असतील गोशाळेत किंवा असतील गोशाळेचे. ह्याच्या मानेवरचे केस वगैरे लय भारीत राहू. तब्येतीने हा खराब आहे बरं का, तो चांगला आहे, पण लगाम असेल म्हणजे घोड्यांना लगाम असला तरी पण खाता येतं. हे बघा, बाकी ह्याला ते पत्र्या वगैरे नाहीत मारल्या, नाळ वगैरे काही नाही तसं. आणि हावाला दुसरा आहे, हा आहे बादल एवढा. हे दोन्ही पण घोडेच आहेत. पण हा आहे आपल्या बादलच्या साईजचा. हा लय गरीब आहे राव. ह्याच्यात तर मोरकी पण नाही, डायरेक्ट गळ्यातच दोरी बांधली. हा गरीब आहे वाटते. आणि दोघं मारामारी करत नाहीत. छान आहे हा पण घोडा.